Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आज मी आहे मापगाव येथे. आमच्याच गावाच्या बाजूला असलेलं गाव म्हणजे मापगाव. भैरोळेच्या जवळ हे मापगाव हे गाव आहे. तिथे कणकेश्वर मंदिर डोंगरावर आहे. त्याच्या खाली एक शंकराचं छोटंसं मंदिर आहे. ते आज आपण पाहायला जाणार आहोत, कारण त्याचा व्हिडिओ आधी आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती आलेला आहे. तरी पण पूर्ण व्हिडिओ मला त्यावेळेला टाकता आला नाही, कारण पहिल्यांदाच मी तो शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला टाकला. तर असो, आज मी तुम्हाला इथल्या मंदिराची थोडीशी व्हिडिओ दाखवणार आहे. चला तर मग, जर बोलायला भेटलं नाही तर मी व्हॉईस रेकॉर्डमध्ये हा व्हिडिओ टाकेन. तर मंडळी, मी आता आहे कणकेश्वरच्या पायथ्याशी. कणकेश्वरचा डोंगर हा इकडून वरती आहे, त्याच्या पायथ्याशी आहे. कणकेश्वरचं मंदिर तुम्ही बघायला गेलात तर खूप उंचावर आहे. आता इथे येण्याचा मार्ग म्हणजे, तुम्ही जर मुंबईवरून येणार असाल तर कार्लेखिंडमधून टाकादेवी मापगाव रस्त्याने यायचं आणि तिथून आतमध्ये एक फाटा जातो मापगावला यायला. तिथे सरळ रस्त्याने येऊन कणकेश्वर जायला रस्ता आहे. अलिबागवरून येणार असाल तर कणकेश्वर फाट्यावरून असं आतमध्ये यावं लागतं. चला तर मग आता आपण या कमानीतून थोडंसं आतमध्ये जाऊ आणि वरती त्या पायऱ्या खूप आहेत, तिथपर्यंत थोड्याशा आपण पायऱ्या चढून आपण पुढचा प्रवास काय आहे तो बघू. तर तोपर्यंत आपण इथे जे मंदिर आहे, शिवमंदिर छोटंसं, ते आपण आता पाहूया. चला. तुम्ही इथला परिसर बघताय तर एकदम डोंगरासारखा, डोंगरावरतीच आहे. हे पहा, या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत त्या कणकेश्वर मंदिरात, त्या तिकडे गेलेल्या आहेत सकाळी. शांत वातावरणात असं इथे हे मंदिर आहे. पहा, याचा शॉर्ट व्हिडिओ मी केलेला आहेच, तरी पण मी आता तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहेच. खूप छान आहे. एक शांत वातावरण मध्ये आपल्याला एकदम मन भरून जातं. इथला परिसर तो पण आपण पाहून घेऊ. आता पाया पडून घेऊ. मंडळी, कणकेश्वर मंदिर सुमारे 5000 फूट उंचावर आहे. श्रावण सोमवार, कार्तिकी पौर्णिमा आणि महाशिवरात्र सोडून मंदिर रात्री 6 ते 8 पर्यंत, सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत खुले असते. आणि श्री कणकेश्वर प्राचीन स्वयंभू मंदिर आहे हे. आता इथून
या पायऱ्या जात आहेत बघा तुम्हाला. या पायऱ्या आहेत. पण थोड्याशा पायऱ्या चढणार आहोत. जरा उंचापर्यंत आपण जाऊया. समोर अशी सीताफळाची, करंजाची अशी झाडं आहेत. उंच उंच झाडं, पायऱ्या मध्ये मनाला भुरळ पाडणारे असं आहे. भाविक तसे दर सोमवारी येत असतात. आता त्या खालच्या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर खालचं मंदिर जे वयस्कर लोक असतात त्यांचे ते वरती चढू शकत नाहीत. दमलो एवढ्या उंचावर चढू शकत नाही ना, म्हणून ते खाली एक मंदिर आहे तिथे ते पाया पडू शकतात. वयस्कर लोक तशी सहसा सगळीच पाया पडतात, पण वयस्थित लोकांना अजून इथे रोपवेची सोय नाही. पायऱ्याने जाल तरच. आणि भैरोळे गावातून पायी रस्ता आहे डोंगरावर जायला, पण तो काहीकांना माहिती असेल नसेल म्हणून काही लोक इकडे पायऱ्यानेच जातात. तशी बाहेरच्या देशातून सुद्धा इथे पर्यटक ह्या मंदिराला, कणकेश्वर स्वयंभू मंदिराला भेट देत असतात. मावशी आलेच, उतरले. काढू काढतं. मावशी कुठून आल्यात तुम्ही? बोर्णीशी आल्यात. दर सोमवारी येता? नाही यायला जमत. हा, आता परत तेवढ्या लांब जाणार? ताकद देतो. हा बरोबर. तर मंडळी बघितल्यात ना, त्या मावशी किती हौशी आहेत. त्या मला काळोख येतोय, मी असा इकडून घेतो. बघितल्यात ना मंडळी, त्या मावशी किती हौशी आहेत. मलाच व्हिडिओ करून मजा आली. असं हौसपणा पाहिजे. काढतच बाबू फोटो आमचा, काढ आणि व्हिडिओ पण काढ. हां, कुठे दिसेल तर म्हटलं मी तो टी व्हीवरती दिसेल. हे टी व्हीवरती दिसतं, हां बघू असं बोलायला लागले. अशी हौस पाहिजे. तर आता मी थोड्या वेळ थांबतो आणि अजून आपण पुढे वरती जाऊन हे पहा, आणि किती उंचावर आलो बघा. ह्या अशाच पायऱ्या आहेत. आता अशा पायऱ्या आहेत, पुढे एकदम सपाट आहे. आपण थोड्याशाच पायऱ्या चढणार आहोत आणि मग खाली उतरू. पुढचा परिसर बघूया. हा पहा, डोंगर. आता तुम्हाला दाखवतो मी कुठून आलो ते. ती जी कंपनी दिसते, ही पहा, ही जी दोन कंपन्या दिसत आहेत त्या कंपनीच्या तिथून मी आलेलो आहे. ह्या दोन ज्या कंपन्या दिसत आहेत ना, त्याच्यामधून मी आलेलो आहे.
मंडळी थोडक्यात काय तर तुम्हाला इथला डोंगर परिसर कणकेश्वरचा खालचा कसा आहे आणि वरून व्ह्यू कसा दिसतो तो सुद्धा दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे. आवाज ऐकत असाल तर पर्यटक आणि भक्त येत आहेत खाली उतरून. यूट्यूबवर वरती एकदम नाही जाणार, उशीर होईल ना. माझं श्रीकांत देवल आणि यूट्यूबवर चॅनेल S4 श्रीकांत देवल. देवल हां. एक मिनिट. तर मंडळी पाहत आहे ना महिला किती हौशी आहेत त्या. आधी त्या म्हणाल्या नको यूट्यूबला नको टाकू दादा, यूट्यूबला नको टाकू भाऊ. तर मग बाकीच्या महिला होत्या त्या बोलले असू दे घे, टाकू दे घे, त्याला काय होतं, टाकू दे घे, आपण फेमस होऊ असं त्या बोलल्या. नंतर मग मला विचारतात की तुमचा दादा चॅनेल कुठला, मला सांगा नाव वगैरे काय आहे ते. मग त्याला नाव वगैरे सांगितलं, चॅनेल दाखवला आणि नंतर मग मला बोलतात की आम्ही बघू हां तुमचा व्हिडिओ, आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघू. आहेत त्या कोळी समाजाच्या पण छान आहेत, बोलायला एकदम मस्त आहेत त्या ताई वगैरे. बराच वेळ आम्ही बोलत होतो आणि आता आपला पुढचा व्हिडिओ आम्ही आता करायला घेतला आहे. थोडा वेळ इथे थांबेल आणि मग आपला घरचा रस्ता पकडणार, कारण काळोख होणार आणि काळोख झाला तर मग पुढे दिसणार नाही. एक तर जंगली वाट, त्यामुळं काही कळायला मार्ग येणार नाही. अशा संबंध पायऱ्या जर तर पूर्ण देवळापर्यंत आहेत, अशा एकूण 800 पायऱ्या आहेत पार अगदी देवळापर्यंत जाताना. हे पहा इथे ओम नमः शिवाय म्हणून दिलेलं आहे इथे. आणि भाविक भक्तगण दर सोमवारी येतं. ही महिला आता या सांगत होत्या की आम्ही दर सोमवारी येतो. बघा कुठून बोरली, रेवदंडा, मांडवा वगैरे इकडून अशा दर सोमवारी येणाऱ्या महिला आहेत इकडून. हा बघा इकडचा खालचा परिसर, हा भैरोळे गाव तुम्हाला इथे दिसतंय ते हे भैरोळे गाव आहे. मंडळी आजचा परिसर आवडला ना, नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पुढपर्यंत न्या. जवळजवळ त्याला भरपूर व्ह्यूज पडले पाहिजेत. तुमच्या सगळ्यांना हा आजचा व्हिडिओ दाखवा. आता हा भाग तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मी आता कुठे बसलो आहे ते. वारा खात छान इथे वारा येतो, फॅनची अजिबात गरज नाही, ते हवेशीर. आणि आत्ता उन्हाळ्यात ह्या टायमाला जर असं असेल तर पावसाळ्यात किती मजा येईल आहे ना. पावसाळ्यात तर एकदम छान दिसण्यासारखं असतं, हिरवीगार वनराई असते. आता तसं बघायला गेलं तर तुम्हाला मी एक पाटी दाखवतो. त्या पाटीचा उल्लेख काय आहे तो पण तुम्ही आता हे पहा. श्री कणकेश्वर देवस्थान, येथून शिवमंदिर 425 पायऱ्या, सुमारे 3750 फूट उंच आहे अजून. आणि निसर्गाचं हे कास्य पठार आहे बघा इथे. निसर्गाचं कास्य पठार याला म्हटलं जातं. बघितलं ना किती सुंदर परिसर आहे बघा. आता इथे दुकानं पण आहेत. पहिली इथे दुकानं अजिबात नव्हती. आपलं स्वतःचं खायचं घेऊन यायचं आणि मग हे पुढे करत
पुढे चालायचं मार्गस्थ व्हायचं. आपण आता थोडा वेळ पुढे चालत जाऊ आणि मग जरा वेळाने आपण खालचा. आता हे काय आहे हे कळण्यात येत नाही आहे. हे पहा, याला रानटी तुळस बोलतात. ह्याची फुलं बघा किती छोटीशी आहेत है ना. त्याचा जर स्मेल आपण घेतला तर खास फक्त ह्याच्यासारखा दिसतो, वास येतो स्मेल आपल्याला तुळशीसारखा. ही एक पानं किती छान आहेत बघा. पण आता असेच पुढे पुढे जाऊया थोडंसं चालत. ते शेड काढलेली आहे. तुम्हाला आता ना हे पान आहे हे सागाचं पान आहे. आता त्याची मी तुम्हाला एक जादू दाखवतो. आता हे पान मी कुस्करलं, माझ्या हाताला पाण्याचा अजिबात अंश नाही आहे. आता बघा त्याचा कलर होईल हे बघा. ऑर्गेनिक कलर. सूर्यनारायण बघा आता कसं आहे आलेत. परिसरासाठी एक लाईक आणि 1000 व्ह्यूज झालेच पाहिजेत. खूप शेअर करा व्हिडिओ. कळू दे सगळ्यांना आमच्या इकडचं अलिबाग तालुक्यातलं कास्य पठार, नैसर्गिक कास्य पठार लोकांना कळू दे. समुद्रावरचा व्ह्यू बघा किती छान दिसतो. ते दोन दगडासारखे दिसत आहेत. ते एक खांदेरी आणि एक उंदेरी आहे. हा इकडे RCF कारखाना आणि इकडे रामधारणेश्वरचा डोंगर अगदी हत्तीसारखा आहे बघा. आणि हा जो त्रिकोण दिसतोय हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय तो रामधारणेश्वरचा डोंगर आहे. तर मंडळी आपण आता डोंगर उतरत आहोत. तर मंडळी आत्ताच परिसर असा आहे
इतका खालचा परिसर, तर वरचा परिसर किती छान असेल ना. तर या परिसराला जरूर भेट द्या तुम्ही. खूप पाहण्यासारखा आहे. खास करून पावसाळ्यामध्ये तर खूपच पाहण्यासारखा असतो हा परिसर. पण आता उतरायला घेतलं आहे मी. पायऱ्या बघा कशा उतरत आहेत. जरा पाय चुकला का माणूस खाली, म्हणून जरा सावकाश. आणि आता रॅलिंग पण लावलेली आहे बघा लोखंडाचे. हे ग्रिल्स हे सुद्धा लावलेले आहेत लोखंडाचे पोल, जेणेकरून हात धरून सुद्धा जाता येतं. पहिलं काहीच नव्हतं. ही आता सोय छान केलेली आहे. वयाचित माणसांना हात धरून. खूप श्रावणी सोमवार, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या ह्याच्यामध्ये तर खूप गर्दी असते. इतकी गर्दी की वरती डोंगरावर पाय ठेवायला जागा नसते. आणि हा तुम्ही असं चारी बाजूला तुम्ही गवत वगैरे बघता, तर तिथे दुकानं असतात. झाडं हे बघा किती दिसतात. उगाचच नाही त्याला कास्य पठारीतलं संबोधन. बघा हे सीताफळाचं झाड आहे. तर त्याच्यावरती एकही सीताफळ दिसत नाही आहेत. लाईनीने तुम्हाला सीताफळाची झाडं दिसतील. वातावरण एकदम छान आहे इथलं. इथे बघा कोणाच्या तरी समाध्या दिसतात. ह्या इथे समाधी आहे. समाधी नाही तिथे म्हणता येणार. शंकराच्या पिंडीसारखं तिथे आहे. झेंडा आहे म्हणजे शंकराच्या पिंडीसारखं दिसतं. जागोजागी बघा कचरा कुंड्या केलेल्या आहेत, तरी सुद्धा लोक असं बाहेर कचरा टाकत असतात. माझं तर असं मत आहे की आपला कचरा आपण केलेला कचरा एका पिशवीमध्ये घ्या आणि मग तो तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाका, किंवा कचरा करूच नका, असं तर माझं ठाम मत आहे. तर मी आता डोंगर उतरायला घेतो, कारण सावधान रीतीने डोंगर उतरायला लागतात पायऱ्या. आपण भेटूया आता एकदम खाली. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.